हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करू. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 13 जुलै 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव आयन दक्षिण ऋतू वर्षा मास निज ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी. मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे, अर्थात शिवरात्री. सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे. उत्तरात्री 2 वाजून 52 मिनिटांनंतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ध्रुव योग आहे. दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनंतर व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनंतर शकुनी करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनंतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल. तसेच उद्या पहाटे 5 वाजून 1 मिनिटांनंतर नागकर्णाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र देखील मिथुन राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधून शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा या कारणासाठी कुठलीही सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असतील याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती पाहूया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 4 जुलैपासून अस्तंगत झालेला आहे. तर असा अस्तंगत ग्रह देखील गोचरीने आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सुद्धा, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्र, हरोम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देश व्यापारक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संसरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे मृग नक्षत्रे ध्रुव योगे विष्टीकरणे शिवरात्री शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न वेकडा मोपात चतुर्दक्षे श्री पार्वती पती परमेश्वर त्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो या निजज्येष्ठ मासातील मुहूर्त आपल्याला हवे असतील तर कृपया या व्हिडिओ लिंकद्वारे व्हिडिओ ओपन करून आपण ते पाहू शकता. मित्रांनो, हा माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे मुहूर्तासाठी. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्र, दिन विशेष मध्ये सोमवती अमावस्या आहे. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत भद्रा योग देखील आहे. मित्र, तर सोमवती अमावस्या संबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. त्यामध्ये पूजाविधी नियम सांगितलेले आहेत. मित्रांनो, भद्रा योग हा राहूच्या अंडर येत असल्यामुळे आपल्याला रेग्युलर कामे करण्याची थोडीशी समज घ्यावी लागेल. विशेष किंवा महत्वाची कामे या वेळेपर्यंत तरी शक्यतो करू नका. तसाही आज दिवस अशुभ आहे. मित्रांनो, अमावस्या असल्यामुळे चतुर्दशी श्राद्धकर्म या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी परलोकात निघून गेले असतील, आपल्यावर अवलंबून असणारे नात्यांमध्ये
किंवा आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित अशी श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमयपणे होईल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 6:50 हजर आहे. त्यानंतर नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम येत नाही, कर्मकांड सुरू करायचे असेल, तर आपण या वेळेच्या आधी सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील, तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या वेळेमध्ये रेग्युलर कामे करावी, विशेष किंवा महत्त्वाची कामे करू नये. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.